नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी नांदुरा येथे नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न। डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर जयंतीपूर्वी प्रशासन सज्ज। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहर व तालुक्यात येत्या एप्रिल 14 रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। ठाणेदार तथा IPS अधिकारी आदित्य कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीला मलकापूरचे उपविभागीय अधिकारी आनंद महाजन, नायब तहसीलदार संजय मार्कंड, नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी देशमुख, API कैलास चौधरी यांच्यासह शांतता समिती सदस्य, आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीदरम्यान उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीधंदरे यांनी शहरातील रहदारीची समस्या अधोरेखित करत जड वाहने व मोकाट जनावरे यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली। तसेच दारूबंदी कायदा अस्तित्वात असतानाही ग्रामीण भागासह शहरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। इतर पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्यावर भर दिला। विशेषतः रस्त्यांवरील खड्डे, बांधकाम साहित्य हटवून मार्ग मोकळा करणे, तसेच मिरवणूक दरम्यान कुठेही अंधार राहणार नाही यासाठी योग्य प्रकाशयोजना व अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यावर प्रतिसाद देताना प्रभारी IPS अधिकारी आदित्य कुमार सिंह यांनी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगत कोणत्याही प्रकारची हलगर्जी केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले। सर्वांनी एकत्रितपणे सहकार्य केल्यास आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एकूणच या बैठकीतून प्रशासन व नागरिक यांच्यात समन्वय साधून येणारा आंबेडकर जयंती उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला।